रामकृष्ण हरी मित्रांनो, तर आम्ही आज आलो होतो कर्णपुरामध्ये मंदिर संस्थान छत्रपती संभाजीनगरमध्ये, म्हणजेच कर्णपुराच्या यात्रेसाठी. सर्व छत्रपती संभाजीनगरकरांना माहीतच आहे की कर्णपुरा यात्रा किती मोठ्या उत्साहामध्ये आणि नवरात्र उत्सवामध्ये साजरी केली जाते. संपूर्ण 10 दिवस ही जत्रा असते. तर मी बी आलो होतो शेवटच्या दिवशी, दसऱ्याच्या 1 दिवस अगोदर जत्रेसाठी. म्हटलं देवीचं दर्शन वगैरे करून घ्यावं. तर हे आहे तुळजाभवानी माताचं मंदिर आणि खूप दूरवरनं लोक येतात दर्शनासाठी. संपूर्ण छत्रपती संभाजीनगरमधील भक्तगण येतात. खूप गर्दी वगैरे असते मित्रांनो, आणि पोलीस प्रोटेक्शन वगैरे पण असतं, कारण खूपच गर्दी असते. आणि संभाजीनगर शहरातील एक सर्वात मोठी यात्रा म्हणजे कर्णपुरा यात्रा, जे काही तुम्हाला पुढे दिसेलच. संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि मित्रांनो, एक वेळेस तुम्ही अवश्य विजिट करा. तर हे आलो होतो मंदिरामध्ये, ही गर्दी बघू शकता तुम्ही. मंदिरातील तुळजाभवानी मातेचं हे जे आहे तर संपूर्ण चांदीच्या याच्यामध्ये बनवलेलं आहे बघा. आणि त्याच्यावरती खूप सुंदर अशा प्रकारे नक्षीकाम वगैरे पण केलेलं आहे. खूप गर्दी होती. गर्दी म्हटलं की मंदिरामध्ये थोडंफार चांगल्या प्रकारे दर्शन नाही घेतात, असं घाई गडबडीमध्येच दर्शन होतात नेहमी. त्यासाठी आपल्याला दर्शनासाठी निवांत यावं लागते. ही जी साईडनं बघू शकता, साईडचं फ्रेम आहे. समजा मंदिरातून बाहेर आल्यानंतर अशा प्रकारे बाहेर गर्दी आहे. बाहेरसुद्धा ह्या साईडला काय विकते का माऊली. आणि इकडे उजव्या साईडला तुम्हाला प्रसाद वगैरे मिळेल. वेगवेगळ्या प्रकारची पेढे इथं अवेलेबल आहे. आणि खूप असं आनंदमय वातावरण असतं मित्रांनो. जत्रा म्हण लहान असो की मोठे माणसं, सगळ्यांसाठीच खूप एक आवडीचा विषय असतो. जाता जाता इथे एक मंदिर होतं, हे बघा, लहान मुलांची खेळणे वगैरे खूप सुंदर होतं. आपल्याला जे पण पाहिजे ते सगळ्या गोष्टी इथं उपलब्ध होत्या मित्रांनो. हे लहान मुलांसाठी या साईडला बॅग वगैरे आहे. पूर्ण रंगीबेरंगी चित्र, आणि माणसांची गर्दी पण एवढी होती ना, खूपच गर्दी होती. या साईडला बघा कसे हे खेळण्यासाठी जे पाळणे असतात ना, ते किती भारी दिसते. हे राजस्थानी फोटो स्टुडिओ म्हणून होता, म्हणजे तिथं राजस्थानी कपडे वगैरे घालून आपल्याला फोटो वगैरे काढता येत होते. ही एक लंडन सिटी म्हणून होती. तिथे लिहिलं वेलकम टू लंडन सिटी, म्हणजे लंडन शहरातील जो ब्रिज आहे आणि सिटी, म्हणजे तिथले जे सगळ्या गोष्टी जे फेमस आहे त्या लंडनमध्ये ते दाखवण्याचा एक त्यांचा एक प्रयत्न होता. बाहेरून तर खूप छान वाटत होतं. मध्ये जायला काही मला वेळ नव्हता, कारण संध्याकाळ झाली होती आणि रात्र झाल्यानंतर ट्रॅफिक वगैरे खूप असतं जाताना. तर म्हटलं थोडंसं लवकरच आवरूया. हे बघा मित्रांनो, ज्या प्रकारे ते लंडनचा ब्रिज आहे त्या प्रकारे दाखवलेलं आहे. फक्त 50 रुपये तिकीट होतं मित्रांनो, परंतु हे बघण्यासाठी आपल्याला थोडं लवकर यावं लागते. कमीत कमी तुम्ही 2-1 वाजेच्या सुमारात जर आली तर म्हणजे सगळं संपूर्ण जत्रा तुम्हाला जर फिरायचीच असेल तर तुम्ही सगळं फिरू शकता. मुलींना काही फोटो वगैरे काढून घेतले. नंतर ते आणि आम्हाला वडापाव वगैरे खायचा, तर मग इथं आम्ही आलो होतो दाबेली खायला. इकडे समोर टॅटूचं दुकान वगैरे होती. अशी भरपूर काही दुकानं होती मित्रांनो. इकडे बघा स्टॉल, किती रंगीबेरंगी प्रकारचे पानं डेकोरेट वगैरे केले होते. खूप छान होतं. आपल्याला पान वगैरे खायची काही आवड नव्हती, परंतु म्हटलं आपल्या फॉलोअर्सना जेवढं दाखवता येईल तेवढं कशा प्रकारे यात्रा आहे, किती मोठी आहे ती दाखवण्याचा प्रयत्न. इकडे पूजा पावभाजी आणि कैलास पावभाजी म्हणून होतं, तिथे आम्ही नाश्ता वगैरे केला होता. इकडे समोर जे पाव आहे बघू शकतो, वेगवेगळ्या प्रकारचे. आम्ही इथे आलो होतो, याच्यामध्ये
ईश्वरी आणि तिची मम्मी दोघी पण बसले होते मुलगाची. तर या पाळण्याची खासियत अशी की आपल्याला खूप लांबून खूप भारी वाटतं, परंतु कसं आहे ज्यांना समजा असं उंचीवर गेल्यावर डोकं वगैरे गरगरणे वगैरे असं वेगवेगळ्या प्रकारचं काहीला असतं ते कोणाला असं भीती वाटत असेल तर त्यांनी असं छोट्या पाळण्यात बसायचे. ही जे आहे ना याच्यामध्ये पण काय होतं माहिती आहे, सुरुवातीला तर स्लो आहे, सुरुवातीला आनंदी असतो माणूस, परंतु ज्यावेळेस खाली येतो ना याच्यावरून त्यावेळेस खूप असं डोकं डिंगल्यासारखं होतं. काहींना होतं काहींना नाही होत, त्याच्या म्हणजे क्षमतेवर अवलंबून असतं ते, कोणाला काही सहन होतं. ज्या प्रकारे आपण झोका वगैरे खेळतो काहीला ते जास्त उंचावर झोका गेल्यावर बी सहन नाही होत, तशा प्रकारे वेगवेगळं असतं प्रत्येकाचं. खूप सुंदर आणि आकर्षक असे वेगवेगळ्या प्रकारचे पाळणे खेळण्यासाठी, लहान मुलांसाठी पण खूप छोटे छोटे आहे. समजा मोठ्या माणसासाठी झाले, लहान मुले पण बसतात, खूप डेअरिंगबाज असतात लहान मुलं. नवीन रक्त असतं, काय घाबरायचं वगैरे काही विशेष नसतं त्यांच्याकडे. मुलगी इथं म्हणते मला काहीच नाही झालं, माझी बायको म्हणे नाही की जाऊन पस्तावा आला म्हणे वरती, खूप डोकं गरगरत होतं. असं प्रत्येकाला वेगवेगळा अनुभव होतो. काहींना सहन होतं, ते गोल गोल चक्कर आल्यासारखं होतं ना त्याच्यावरती, त्यामुळं नवरात्रामध्ये संपूर्ण 10 दिवस असते यात्रा, तर एक वेळेस अवश्य भेट द्या. मी यावर्षी आलो होतो, मागच्या वर्षी नव्हतं आलो. खूप गर्दी खूप असते, त्यामुळे कधी कधी वाटतं नको, परंतु मुलांचा आग्रह असतो त्याच्यामुळं यावंच लागतं. म्हणजे कधी आपण मुलांना बाहेर घेऊन शक्यतो जाणं होत नाही, मुलांची शाळा असते, ट्युशन असते, त्यामुळे कसं असं कधी मुलांना बाहेर आणलं तर खूप छान वाटतं त्यांना पण. त्याच्यामुळं म्हटलं चला देवी मातेचं दर्शन पण करून, कारण दर्शन करायचंच असेल तर एवढ्या गर्दीमध्ये कसं खूप आपण आपल्यासोबत फॅमिली वगैरे असते तर मग खूप आपली परेशानी होऊन जाते, कारण एक दीड घंटा लागतो कधी कधी दर्शनाला. जर आपण लवकर जर आलो तर मग लवकरच दर्शन होऊन जाते, परंतु आपल्याला उशीर झाला, आपण असं संध्याकाळच्या वेळेस जर आलो तर दर्शन लवकर होत नाही. त्यासाठी लवकर नियोजन करून तुम्ही 2-3 वाजेला जर आला तर संपूर्ण यात्रा तुमचे पूर्णपणे बघणं होतं. कारण इथं असे वेगवेगळ्या प्रकारचे पाळणे आहेत आणि ते लंडन सिटी तुम्हाला पहिल्यांदा दाखवलं. ते लंडन सिटी आहे, इथं काही जे जादूगर असतात वेगवेगळ्या प्रकारची जादू पण असते तिथे जादू बघणं. भूत बंगला म्हणून आहे, भूत बंगला बघणं, असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे खेळ आहे. तुमचा संपूर्ण दिवस जाईल जर तुम्हाला प्रत्येक गोष्ट जर आनंद घ्यायचा असेल तर. तुमच्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण तुम्हाला हा जो पाळणा आहे कशा प्रकारे फिरतोय वगैरे दाखवा म्हटलं. त्याचं खालून पण स्टार आहे, याला मला वाटलं नव्हतं असेल म्हणून. आपल्याला आवडण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे त्यांनी पण डेकोरेशन. 50 रुपये तिकीट असतं पर हेड इथं पण प्रत्येकाचं. साऊंड सिस्टम वगैरे सगळ्याच गोष्टी तिथे खूप चांगल्या प्रकारे असतात. म्हणजे आपण कसे आकर्षक होऊ याच्यावरती संपूर्ण त्यांचा भर दिलेला असतो, कारण त्यांचा पण बिझनेस आहे ना, लहान असो या मोठा असो. ग्राहक आपल्याकडं कशा प्रकारे आकर्षित होईल हे त्यांना उत्तम प्रकारे जमलेलं आहे.
प्रत्येक ठिकाणी लाइटिंग वगैरे म्हणजे एकदम परफेक्ट बनवलेलं असतं त्यांनी. साधं सिंपल ठेवलं तर कोणी जाणारच नाही ना. वरतून सुद्धा कशा प्रकारचे लाइटिंग वगैरे बसवलेलं आहे. समोरचा जो रंगीबिरंगी पाळणा आहे खूप मोठा. तो पाळणाच एवढा मोठा आहे की त्याच्यामध्ये बसल्यानंतर मला तरी नाही सहन होणार. खूप उंचावरती आहे तो फायनली थांबलेला आहे. त्यांचा अनुभव कसा आहे. मुलगी तर खूप खुश आहे. छोटी मुलगी म्हणे मला नाही जायचं म्हणे, मी घाबरते म्हणे. तिथं आलो तर नाश्ता वगैरे करायला. हे साईडला जे आहे तिथे जादूची कहाणी वगैरे, मुलाला कसं गायब करणार, मुलगी कशी गायब करणार, वेगवेगळ्या प्रकारची जादू कहाणी असते. हे लहान मुलांसाठी खूप छान आहे. हा मुलगा बघा किती सुंदर प्रकारे त्याने वेशभूषा केलेली आहे. हे बघा हे खूप उंच होतं बरं का मित्रांनो. हे पण एक नवीनच आहे. ही छोट्या मुलांसाठी खूप भारी. फुगे पण बघितले ना तुम्ही, ते खूप बबल शूट. आणि इकडं हा पण आहे. हे खूप हेवी, समजा जे जास्त उंचावर असतं ते काही खूप वेगळं असतं. त्याच्यामुळे काय असं आहे, जास्त उंचावर जाणं बी माणसाने पसंत नाही का, कारण प्रत्येकाला चक्कर वगैरे येऊ शकतात. खूप रंगीबेरंगी लाईट्स वगैरे, रोषणाई खूप छान प्रकारे आहे. गर्दी पण खूप असते मित्रांनो, पण खूप भारी आहे. हे बघा कशा प्रकारे इथं पूर्ण राऊंड होतं आहे मित्रांनो, पूर्ण गोल फिरत आहे. हे बघा कशी सुंदर रंगीबिरंगी दिसत आहे. एक वेळेस अवश्य भेट द्या मित्रांनो. गर्दी बघा कशी. हे बघा हे पूर्ण राऊंड होते. आपण आजूला खूप सुंदर अशा प्रकारे आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. हा शेवटी भूताचा बंगला बघितला आणि